नमो नमः। अयम निजप्रोव्यति गणना लघुचेतसाम उदाराचरितानाम तु वसुदेव कुटुंबकम। नमस्कार, मी आचार्य बालकृष्ण दवे। आजचा आपला मुख्य विषय आहे वेदामध्ये विज्ञान। वेद भारतीय सनातन संस्कृतीचा सर्वात प्राचीन आणि रहस्यमयी ग्रंथ। आपण हे तर सामान्यतः ऐकलंय की वेद मंत्राचं उच्चारण यज्ञाधिक क्रियांसाठी होतो, परंतु आपण असं ऐकलंय की वेदांच्या मंत्रांमध्ये विज्ञान दडून आहे। आजचे युग वैज्ञानिक युग आहे। आपल्या आजच्या वैज्ञानिकांनी जेही शोध लावले ते तर आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी केले होते, आणि ह्याचे स्पष्ट प्रमाण आपल्याला आपल्या वेदांच्या मंत्रांच्या माध्यमातून प्राप्त होतं। मी येथे काही वेद मंत्रांच्या माध्यमाने तुम्हाला खगोलशास्त्राबाबत सांगू इच्छितो। आज मी खगोलशास्त्राबाबतची माहिती तुम्हाला स्पष्ट करणार आहे। तर सर्वात आधी पृथ्वीच्या गोल आकारावर बोलूयात। तर पृथ्वीचा आकार गोल आहे ह्या गोष्टीचं प्रमाण आपल्या ऋग्वेदाच्या एका मंत्रात दिलेलं आहे। त्यात म्हटलंय, चक्राणास परिणाह पृथ्वीया हिरण्येन मनिना शुंभम माना नहिन्वानः सशितः तिरस्त इंद्र परि स्पृशो अद्धात सूर्येण। मंत्रात हे स्पष्टपणे म्हटलंय की पृथ्वी गोल आहे आणि सूर्याच्या आकर्षणाने ती स्थिर आहे। ह्या प्रकारे अनेक मंत्राच्या माध्यमाने आपल्याला हे स्पष्ट होते आणि स्पष्ट माहिती मिळते। आपले महान वैज्ञानिक आणि आपले ऋषी भास्कराचार्यानेही पृथ्वी गोल असण्याचे अनेक उदाहरण आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणावर स्थिर असण्याचे अनेक उदाहरण वेदांच्या सिद्धांताचं अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्यांचा जो ग्रंथ आहे सिद्धांत शिरोमणीच्या गोलाध्यायामध्ये त्यांनी लिहिलंय। चित्रात तुम्हाला दिसेल कांस्याने बनलेलं प्राचीन भारतीय खगोल। जर यजुर्वेदाबाबत बोललो तर यजुर्वेदाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 6व्या मंत्रात म्हटलंय, आयम गहुः पुनश्री अकृमीद आसदन मातरम पुरः पितरम च प्रयम स्वः। अर्थात मंत्रात हे स्पष्टपणे म्हटलंय की पृथ्वी अंतरिक्षात फिरते आणि ती पाण्यासोबत सूर्याच्या चोहीकडे फेऱ्या मारते, चोहीकडे फिरते। आता सांगा, आपले ऋषीमुनी वैज्ञानिक का नसतील बरे? ग्रह परिचलनाचा सिद्धांत ऋषीमुनीच सांगू शकत होते आणि ते वैज्ञानिक होते। वेदामध्ये सूर्याला वृग्न म्हणतात, अर्थात पृथ्वीपेक्षा शेकडो पट मोठा असल्यामुळे मोठाही आहे आणि तो भरपूर अंतरावरही आहे। आपल्या ऋषीमुनींना विज्ञानाचं हे अफाट रहस्य माहिती होतं। आता आपण अथर्व वेदाच्या एका मंत्राचं एक पद बघूयात। देवी सोमो अधिश्रितः। अर्थात ज्या प्रकारे चंद्रलोक सूर्यामुळे प्रकाशित होतं त्याच प्रकारे पृथ्वीही सूर्यामुळेच प्रकाशित होते। ऋग्वेदातील एका मंत्राच्या पदाच्या माध्यमाने मी तुम्हाला समजावू इच्छितो। एको अश्वो वहती सप्त नामा। अर्थात सूर्याच्या 7 किरणांचं ज्ञान आपल्या ह्या मंत्राच्या पदाच्या माध्यमाने प्राप्त होतं। ऋग्वेदात एक मंत्र आहे, यम वे सूर्यस्वर भानुस्तमशा विद्यदा सुरः अत्र यः स्वस्थोमन विदन्न हनेये अशकुन। अर्थात जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्यात येतो तेव्हा सूर्य स्पष्टपणे दिसत नसतो आणि चंद्राद्वारे सूर्याच्या मध्यात आल्यामुळे अंधकार होतो आणि सूर्यग्रहण घडतं। आता सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्हींच्या सिद्धांताचे वर्णन आपल्या वेदांपासून आपल्याला प्राप्त होतं। वैदिक मंत्रचा खरा अर्थ सांगणारे ऐत्रेय आणि गौपथ ब्राह्मण मध्येही लिहिलंय, सूर्याचा कधी अस्तही होत नाही आणि कधी त्याचा उदयही होत नाही, तो सदैव विद्यमान आहे। परंतु जेव्हा पृथ्वीच्या मागे तो लपतो तेव्हा रात्र होते आणि जेव्हा पृथ्वी मागून बाहेर येतो तेव्हा सकाळ होते। ह्याच प्रकारे वेदामध्ये ध्रुवप्रदेश 6 महिने दिवस रात्र चंही वर्णन आहे। पृथ्वीवर
असं कोणतंच ठिकाण नाहीये की ज्याचं परिचलन, ज्याचा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी पूर्वकाळात केला नसेल. मित्रहो, वेदामध्ये वर्षाचा काळही सांगितला आहे. मध्ये वर्षाच्या काळाबद्दल बोलताना सांगितलंय की ज्या प्रकारे रथाच्या चाकाप्रमाणे रथाचं चाक ज्या प्रकारे चालतं त्याच प्रकारे वर्ष चालतात. ज्याप्रमाणे रथाच्या चाकात 12 दांड्या असतात त्याचप्रमाणे 12 महिन्याचं वर्णन आहे. आणि जसजशा त्या दांड्या जवळ येतात, सूर्याच्या जवळ येतात आणि यायला आणि जायला जेवढा जो वेळ लागतो त्याला तेथे ऋतूंच्या माध्यमातून वर्णित केलं आहे. त्या वर्षामध्ये 360 दिवस रूपी दांड्या कधीच विचलित होत नाहीत. वास्तविकता पृथ्वीद्वारे सूर्याची परिक्रमा 365 दिवस 5 तास 48 मिनिट्स 45.51 सेकंद मध्ये पूर्ण होते. परंतु वेदांमध्ये चंद्रमाहाच्या दृष्टीने 360 दिवस म्हटलं आहे. चंद्रमाहा मध्ये प्रत्येक 32 महानंतर एक वेळा एक लोंध म्हणजेच एक अधिक महिना येतो, जो आपल्याला माहिती आहे, जो 3 वर्षातून एक वेळ येतो. आणि वेदांमध्ये या अधिक महिन्याचंही वर्णन आहे. मित्र हो, वेदांमध्ये ब्रह्मांडाचंही वर्णन आहे. ब्रह्मांडाच्या विशालता वेदात म्हटलं आहे की त्या अनंत आहेत आणि त्याची काहीच सीमा नाहीये. परंतु ह्या बाबीला वैज्ञानिक, आजचे आधुनिक वैज्ञानिक वेगळ्या प्रकारे ह्याला प्रस्तुत करतात, दुसऱ्या भाषेत सांगतात. हल्ली ब्रह्मांडाची विशालता माहीत करण्यासाठी प्रकाश वर्ष ह्या एककाचा प्रयोग होतो. आता सांगा, आपले ऋषी मुनी जे होते ते वैज्ञानिक होते की नव्हते? आपल्या वेदांमध्ये विज्ञानाचा अनंत भंडार आहे. परंतु मित्र हो, ज्या प्रकारे एक हंस असतो, तो दुधात पाणी जरी असलं तरी फक्त दूधच पितो, पाणी तसंच राहू देतो, त्याच प्रकारे आम्ही खगोलशास्त्राच्या ह्या ज्ञान भांडारातून काही सारभूत यत्सारभूतम तदुपासनीयम हंसो यथाक्षीर मीमांबो मध्या, तर जे सारपुरी होतं ते आपण ग्रहण केलं आणि जे साररूपी नव्हतं ते आपण सोडलं. ह्या प्रकारे आपल्या वेदांमध्ये विज्ञान अनंत मात्रेमध्ये समावलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.